नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शित विशालमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच सांगली जिल्ह्यामध्ये येऊन गेले आणि म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचनाला गती दिली. ब्रेक थ्रू बोगद्याचं उद्घाटन केलं आणि जो अंतिम पडाव होता त्या योजनेला जे अडथळा होता तो क्लिअर केला. जतमधील 65 गावांना ह्याचा डायरेक्ट लाभ मिळणार असून 26,500 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली ओलिताखाली येणार आहे. म्हणजे याला खर्च किती आला? जवळजवळ 1,028.68 करोड रुपये योजना पूर्णत्वास आली आणि 99% या योजनेचं काम झालेलं आहे. आणि 57 किलोमीटर पैकी 51 किलोमीटरमध्ये त्या वितरण कुंडाचंही काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि अशा प्रकारे 5 TMC पाणी या जतच्या विविध भागात जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं तिथला शेतकरी हा सुजलाम सुफलाम बनणार आहे. व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निर्णय क्षमता. युती शासनाच्या काळात जे झालं होतं, मला आजही आठवतं की ताकारी योजनेचं बटन जर कोणी दाबलं असेल, योजना खऱ्या अर्थानं गणपती दूध पितो अशी योजना होती, पण ती सुरू केली खऱ्या अर्थाने युती शासनाच्या काळात. आणि आज हा म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन प्रकल्पालाही गती मिळते खऱ्या अर्थानं महायुतीच्या काळात, आणि तेही भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात. तिथले स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर यांचं उत्कृष्ट कार्य आहेच, परंतु राज्याची भक्कम साथ म्हणून डिसेंबर 2026 पर्यंत तो प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गास आहे. 65 गावांचा पाणी प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, प्रामुख्याने तो सुटणार आहे. काँग्रेसच्या काळात आपण ऐकत होतो की वर्षानुवर्ष योजना रखडल्या जायच्या, वर्षानुवर्ष त्यांना निधी मिळायचा नाही. आम्ही कधीतरी ऐकायचो की ही योजना कधीतरी सुरू होईल, परंतु आता हे भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये असलेलं सरकार, माननीय नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यातलं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अतिशय उत्कृष्ट कार्य करते. ह्यामध्ये कुठेही लिकेज नाही आहे पैशाला, त्यामुळे ते सगळे पैसे योग्य योजनेला पोहोचतात. अधिकाऱ्यांकडून ते काम कार्यक्षमतेने करून घेतलं जातं. याचाच परिपाक म्हणून आपल्या सांगली जिल्ह्यातील ही म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेला गती मिळालेली आहे. त्यामुळे खरोखरच देवेंद्र फडणवीस यांचं मी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्षाने आभार मानतो की तुम्ही 65 गावांचा पिण्याचा पाण्याचा शेतीचा प्रश्न सोडवला. देवेंद्रजी, आपलं पुनश्च आभार. धन्यवाद.